वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर या ठिकाणी कमला मार्केट पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी आज हजर झालेल्या आहेत। खरं तर मागच्या काही महिन्यांपासून त्या चौकशीसाठी आलेल्या नव्हत्या, पण आज पहिल्यांदाच पूजा खेडकर खूप दिवसांच्या नंतर चौकशीसाठी समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर त्यांना दिल्ली उच्च न्यायालय असेल किंवा पटियाला हाऊस कोर्ट असेल त्यांच्याकडून दिलासा मिळालेला नव्हता, मात्र आता त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आता आपण पूजाजी तुम्ही पहिल्यांदाच चौकशी तुम्ही आता ऑलमोस्ट पहिल्यांदा वाशिम नंतर मला पाहत असाल। मी पहिल्यापासूनच जेव्हापासून माझ्यावर FIR दाखल झालेली आहे तेव्हापासूनच मी दरवेळेस कोर्टामध्येही हे सबमिट केलेलं आहे की मी चौकशीला पूर्णपणे मदत करायला तयार आहे, कोऑपरेट करायला तयार आहे। हे मी दरवेळेस सबमिट केलेलं आहे। सिमिलरली मी सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मी ॲफिडेव्हिटही दाखल केलं होतं की मी चौकशीला कोऑपरेट करण्यासाठी तयार आहे, आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ही ऑर्डर दिली होती पोलिसांना की आज माझं स्टेटमेंट आणि जे काय एन्क्वायरी आहे ती प्रोसेस पुढे न्यावी। अँड ॲज आय सेड बिफोर, आय एम कम्प्लिटली रेडी टू कोऑपरेट फॉर द फुल प्रोसिजर। आय सबमिटेड द सेम इन द सुप्रीम कोर्ट थ्रू एन ॲफिडेव्हिट दॅट आय एम रेडी टू कोऑपरेट। अँड सेकंडली, आय हॅड ऑल्सो सेंट अ मेल to the crime branch that please call me, I am ready to cooperate, I am ready to give my statement. In fact, I want to give my statement. So that is why I have come here, and yeah, that's it. आणि ताई, तुम्ही ज्या लैंगिक छळाचे आरोप केलेले आहेत ती केस देखील महत्त्वाची आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला सविस्तर एकदा मी चौकशीला जाऊन आले की मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते, काही हरकत नाही। आणि अटेम्प्टच्या संदर्भात आतापर्यंत का बोलवलं नाही, तुम्हाला काय वाटतं की असं? मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल की त्यांनी का नाही बोलवलं। पण दरवेळेस मी तर त्यांना हे कळवलेलं आहे की आय एम रेडी टू कोऑपरेट। त्यांनी का नाही बोलवलं हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल। तुमच्या अटेम्प्टबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, नाव बदलण्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली मला इथे हे क्लिअर करायचं आहे की मीडियासमोर किंवा बाकी अधिकाऱ्यांसमोर खूप मिसइन्फॉर्मेशन पोचलेली आहे की अटेम्प्ट जास्त दिले, नाव बदललं आहे, हे सगळे म्हणजे एकदम खोटे आहेत। आता तुम्हालाही माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राच्या CM सरांनी सुद्धा आईचं नाव लावलं। आईचं नाव लावणं आपल्या नावामध्ये हा कधीपासून गुन्हा झाला हे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं की आईचं नाव लावल्यामुळे मला ते म्हणजे ह्या गोष्टी माझ्यावर हे बोलल्या गेल्या। नाव बदललं असं तुमच्यावरती आरोप केला नाही, हे चुकीचं आहे। अशी काही वेगवेगळी नावं दिलेली नाही। माझं नाव पूजा खेडकर आहे, पहिल्यापासूनच ते होतं, आताही ते आहे। पूजा खेडकर, कधी पूजा दिलीप मनोरमा खेडकर, कधी पूजा दिलीप खेडकर किंवा खेडकर पूजा, अशा तुम्ही मला सांगा, तुमचं नाव कोणी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय सांगणार? पहिलं नाव आणि शेवटचं नाव, तेच तुमची आयडेंटिटी आहे। आता मी मध्ये आपल्याकडे दिलीपला दिलीप राव असं राव आपल्याकडे लावतात, महाराष्ट्रामध्ये असं लावतात, मग दिलीप आणि दिलीपराव हा वेगळा व्यक्ती आहे का? नाही आहे ना, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे। पण ते काहीतरी त्यांना ट्विस्ट करून की कधी दिलीप लिहिलं कधी दिलीपराव लिहिलं, असं काहीतरी ट्विस्ट करून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत। तुम्ही 9 अटेम्प्टची परवानगी OBCंना असते, त्याच्यात वडिलांचं जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, याबद्दल काय सांगा? दिव्यांग सर्टिफिकेटबद्दल मी तुम्हाला हे सांगते की कुठलंही दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट केलं की UPSC आणि DOPT ते ॲक्सेप्ट करते असं मुळीच नाही आहे। त्यांचा स्वतःचा बोर्ड आहे, 12 डॉक्टर्सचा बोर्ड आहे। 12 डॉक्टर्सच्या बोर्डने मला 3 वर्षामध्ये 6 वेळा माझा तपास केलेला आहे। आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन, सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही हॉस्पिटल्सनी 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे। त्याच्यामुळे मी तेच सांगते ना की मीडियासमोर खूप मिसइन्फॉर्मेशन आलेली आहे की ह्यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं, पण असं काहीही नाही आहे। UPSCनीही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही FIRमध्ये हे कधीच म्हटलेलं नाही आहे की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा माझं OBC प्रमाणपत्र खोटं आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही। पण पटियाला हाऊस कोर्ट असेल किंवा दिल्ली उच्च न्यायालय असेल, त्यांनी तुम्हाला जेव्हा अंतरिम जामीन दिला नव्हता त्यावेळी त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले होते, तुम्ही फेरफार केलेली आहे, व्यवस्थेशी फेरफार केलेली आहे, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या निकालात असल्याचं मॅडम बघायला मिळते आपल्याला। सर, जर तसं असतं तर आपण हे ग्रेडेड ज्युडिशरी सिस्टीमच नसते ना आपल्याकडे। हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे? कारण मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं, कुठल्याही कोर्टाकडून होऊ शकतं। माझं काही म्हणणं नाही, त्यांना काही पॉईंट्स वाटले असतील, बट दॅट इज नॉट द ट्रूथ। त्याच्यामुळेच मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेली आहे। अँड एव्हरी टाईम ॲज यू नो, आय हॅव बीन ग्रांटेड इंटरिम बेल
ओके आय विल आता मी आल्यावर बोलते तुमच्याशी टार्गेट का करण्यात आलं तुम्हाला असं वाटतं राजकीय कारण वाटतं आल्यावर बोलते निश्चितच या पूजा खेडकर होत्या. आपण बघितलं की त्यांनी त्यांच्यावरती केलेले सगळे आरोप फेटाळले असतानाच आपण बघू शकतो की क्राईम ब्रांचचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये पूजा खेडकर आलेल्या आहेत आणि आता त्या चौकशीसाठी गेलेल्या आहेत. साधारणतः पुढचे काही तास त्यांची या ठिकाणी चौकशी होईल आणि चौकशी झाल्या काय चौकशीमध्ये त्या उत्तरं देतील हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण पूजा खेडकर यांनी त्यांच्यावरती केलेले सगळे आरोप जे आहेत ते या ठिकाणी माध्यमांशी बोलताना फेटाळल्याचं बघितलंय. सुप्रीम कोर्टाकडनं आपल्याला दिलासा मिळेल अशा पद्धतीचा दावा देखील माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर यांनी केल्याचं बघायला मिळते. बघावं लागणार आहे कशा पद्धतीनं पूजा खेडकर यांची पुढच्या काही तासांमध्ये चौकशी होते आणि चौकशीमध्ये त्या नेमकं काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.